पराजित करून भारताच्या समुद्रावर आणि पश्चिमी तटावर आजच्याच दिवशी विजय मिळवला होता आणि त्यानंतर कधीही महाराजांच्या हयातीत आपल्या संपूर्ण कोस्ट लाईनवर कोणी आपल्यावर आक्रमण करू शकलं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे. आणि खऱ्या अर्थानं या युद्धाच्या जे काही त्यातनं खजिना मिळाला होता त्यातनंच महाराजांनी सगळे सागरी किल्ले देखील बांधले होते. हे सांगण्याचा उद्देश याकरता आहे की आज स्वतंत्र भारतामध्ये आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता सगळ्यात महत्वाचं काही असेल तर मेक इन इंडिया आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात, आयात कराव्या लागतात, त्या गोष्टींकरता जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते तयार करणं ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि हा संपूर्ण उद्योग जो भरतगीतेंनी उभा केलेला आहे हा इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणारा म्हणजे एक प्रकारे आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या परदेशातनं आयात कराव्या लागत होत्या आता त्या भारतातच बनवण्याचं काम हे भरतगीते यांच्या माध्यमातून होत आहे. ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही बघितलं आत्ताच उद्योग मंत्री सांगत होते की जवळजवळ जेवढं आपलं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इंजिनिअरिंग मशिनरी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा इम्पोर्टमध्ये जी क्वालिटी होती किंवा एक्सपोर्ट करता जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. आणि यातूनच जी भारताची शक्ती आपल्याला पाहायला मिळते त्या शक्तीचा आविष्कार म्हणजे हा उद्योग आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आज खरं तर आपण पाहतो की आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून गेल्या 10-11 वर्षामध्ये ज्या वेगानं भारतीय अर्थव्यवस्थेने प्रगती केली, आम्ही 11व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर आलो, लवकरच आम्ही 3ऱ्या क्रमांकावर जाऊ. आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही जातो, पण 5 ट्रिलियन नंतर आम्ही अत्यंत वेगाने त्या ठिकाणी 10 ट्रिलियन 15 ट्रिलियन आणि 20 ट्रिलियन कडे जाऊ. पण हे सगळं करत असताना ही सगळी जी अर्थव्यवस्थेची गती आहे या गतीला पोषक ही आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असणार आहे. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानामुळे हे सेक्टर ज्या प्रकारे रिव्होल्युशनाइज होत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ते आमच्या पुढच्या वाटचालीला डिफाईन करणारे अशा प्रकारचे उद्योग आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की ही जी काही वाटचाल आज भारताची चाललेली आहे या वाटचालीमध्ये सगळ्यात दमदार पाऊल कोणी टाकत असेल तर तो आपला महाराष्ट्र टाकतो आहे हे सांगताना मला मनापासून आनंद वाटतो. आणि आता डावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 लाख कोटीचे करार केले होते, त्यातले 75% करार हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत. आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो 2025 ला डावोसमध्ये भरतगीते आणि मिस्टर लोथार यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी केला. आणि मला असं वाटतं की ज्याला लाइटनिंग स्पीड म्हणतात अशा स्पीडमध्ये भरतगीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत. मला असं वाटतं की उद्योग मंत्री म्हणाले ते खरं आहे, टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर दिलं पाहिजे, शब्दाने उत्तर देऊ नये, ते कृतीनं उत्तर आजच्या या आपल्या उद्योगामुळे मिळालेलं आहे. ज्या प्रकारे FDI सोबत टेक्नॉलॉजी अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे या ठिकाणी या उद्योगाने आणलेल्या आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की ज्याचा उल्लेख भरतने केला, आम्ही हा प्रयत्न केला की
महाराष्ट्रातलं जे काही औद्योगिक प्रगती आहे ही एक प्रकारे लॉपसाइडेड होती. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती ही काही प्रमाणात मुंबई, MMR, पुणे इथे थांबत होती. ती विकेंद्रित झाली पाहिजे, ती सगळ्या भागात गेली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केला. प्रत्येक भागामध्ये नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट्स कसे सुरू होतील त्याचा आपण विचार केला. मागच्या काळामध्ये सुप्याची MIDC देखील ज्यावेळी आपण तयार केली आणि आता तिथे उद्योग येताना आपल्याला दिसतायत, अशा प्रकारच्या अनेक मॅग्नेट्सचा आम्ही विचार केला. आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की यावेळी आम्ही उत्तर महाराष्ट्रातले जे 5ही जिल्हे आहेत, या 5ही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक आणण्यास यशस्वी झालो. जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली. आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 11,519 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल, इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे. आणि म्हणूनच मी एकच सांगू इच्छितो की केवळ MOU नाही तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता आमचा उद्योग विभाग हा सातत्याने कार्यरत असतो. आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर ॲव्हरेज MOUचा प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 35% आहे. महाराष्ट्रामध्ये नॉर्मली हा दर 50 ते 55, 60% आहे. पण डावोसचे आमचे जे करार आहेत त्याचा गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा 75% आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. आणि जे 25% होत नाहीत त्यातलं आम्ही जेव्हा स्टडी केला त्यावेळेस असं नाही की ते सिरियस नाही आहेत, पण काही ना काही जिओपॉलिटिकल हेडविंड्समुळे त्यांना गुंतवणूक करणं कठीण जातं, परिस्थिती बदलते, कधी कधी कुठल्या देशाशी आपले ट्रेड बॅरियर्स तयार होतात आणि त्यातनं त्यांना ती गुंतवणूक फायद्याची राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र जो आहे हा गुंतवणुकीकरता एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान झालेलं आहे. आज भरतनी सांगितलं की 10 कामगारांपासून त्यांनी उद्योग सुरू केला, आज 1000 कामगारांपर्यंत पोहोचलाय आणि लवकरच 3000 कामगारांपर्यंत हा उद्योग या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे डिफेन्स असेल, रेल्वे असेल, ऊर्जा असेल, एरोस्पेस असेल, हेल्थकेअर असेल, मरीन क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲल्युमिनियम फोर्जिंग हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि त्या प्रत्येक क्षेत्रातलं काम हे टॉरल इंडिया या ठिकाणी करतंय. आणि विशेषतः डिफेन्स क्षेत्राचं जे इंडिजनायझेशन चाललेलं आहे त्याच्यामध्ये तर अत्यंत महत्वाची भूमिका ही टॉरलच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आज जर आपण बघितलं तर ॲल्युमिनियम कास्टिंगचा जगाचा जो व्यापार आहे किंवा जगाची बाजारपेठ आहे ती 6.5 अब्ज डॉलर्स पर्यंत गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी काही भारताची भूमिका आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे. मला आता भरत सांगत होता की ॲल्युमिनियमचा विचार केला तर त्या ठिकाणी पर कॅपिटा जे काही ॲल्युमिनियमचा इंडस्ट्रियल उपयोग आहे तो जर्मनीमध्ये 36 kg आहे आणि आपल्याकडे फक्त 2.5 kg, आणि तोही आता टॉरल इंडिया सारख्या या सगळ्या संस्थांनी इथपर्यंत तो पोचवलेला आहे. म्हणजे आपल्याला खूप मोठी मजल ही त्या ठिकाणी गाठायची आहे. आणि विशेषतः या सगळ्या प्लांटमध्ये सस्टेनेबल कास्टिंग आणि रिसायकलिंग या गोष्टीकडेही लक्ष देण्यात आलेलं आहे. कारण आज केवळ उद्योग टाकून चालणार नाही तर ते आपले उद्योग हे पर्यावरण पूरक देखील असले पाहिजेत.